राज्यासह देशभरात अचानक थंडीला ब्रेक लागलाय। महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवस राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये गारपिटीचा देखील धोका आहे। गेल्या आठवड्यात देशात कडाक्याची थंडी होती, मात्र उत्तरेकडून येणारं वारं आणि समुद्रातील बाष्पयुक्त हवेमुळे वातावरणात अचानक बदल झाला असून ढगाळ वातावरण तयार झालंय। महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। दरम्यान पाऊस, गारपीट आणि वादळ असं तिहेरी संकट पुढील 2 दिवस राज्यावरती असणार आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पाऊस ओढवण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भात अकोल्यासह इतर जिल्ह्यात काही भागांमध्ये गारांसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे पुढील 2 दिवस राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यानुसार पुन्हा एकदा 30 तारखेनंतर गारठा वाढण्याची शक्यता आहे।